नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक पार्टी स्टार्टर रेसिपी पाहणार आहोत, ती सुद्धा बटाट्यापासून आणि झटपट तयार होणारी। या रेसिपीला तुम्हीच नाव द्या। चला तर रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इकडे मी 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर 3 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे। उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी समोसाच्या शीट घेतलेल्या आहेत, बघू शकता। त्यानंतर चीज घेतलेला आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता किसणी ठेवणार आहोत। त्यानंतर इकडे मी बटाटा आहे, तो चांगला सोलून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण बटाटा आहे तो आता असा किसून घ्यायचा आहे। बटाटा शक्यतो किसूनच घ्या, बघू शकता तुम्ही। बटाटा आपला किसून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। बटाटा आपला किसून झालेलाच आहे। आपण आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे, ऑरिगॅनो घालायचा आहे। तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता, पण मी इकडे सिंपल एकदम साधी सोपी करत आहे, त्यामुळे भाज्यांचा वापर नाही केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे, छोटे 3 चमचे, बघू शकता। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण उकडलेले कॉर्न आहेत ते घालायचे आहेत। इकडे मी कॉर्न आहेत ते थोडे असे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये चीज घालायचं आहे किसून, बघू शकता तुम्ही। असं चीज घालायचं आहे किसून, बघू शकता। आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। असं मिक्स करायचं आहे, बघू शकता तुम्ही। आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता। आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। थोडंसं हाताला तेल लावायचं आहे व मिश्रण असं घ्यायचं आहे व त्याचे असे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत, बघू शकता। खूप छान आणि टेस्टी लागतात आणि एकदम असे कुरकुरीत लागतात, बघू शकता। बाहेरून असे मस्तपैकी असे कुरकुरीत व आतून एकदम मस्तपैकी असे चटपटीत लागतात। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा, बघू शकता। आपण आता बाकीचे सुद्धा मी असे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता या बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत। असं मिक्स करायचं आहे। आपल्याला याची थोडीशी पेस्ट तयार करायची आहे, बघू शकता तुम्ही। आपली पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर अशी मी समोशाची पट्टी घेतलेली आहे, इकडे 3 पट्ट्यांचा वापर केलेला आहे मी, बघू शकता। असं फोल्ड करून घ्यायचं आहे, ही मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला। त्यानंतर सीजरच्या साहाय्याने आपण आता हे कट करून घ्यायचं आहे। असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, बघू शकता तुम्ही, बघू शकता। असं करून घ्यायचं आहे। आपण आता जे बटाट्याचे बॉल्स तयार केलेले आहेत, बघू शकता, ते आपण हे कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये असे डीप करायचे आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर जे आपण समोसाचे पट्टीचे तुकडे केलेले होते त्याच्यामध्ये घालायचे आहे, असं करून घ्यायचं आहे। एकदम सोपे आहे, बघू शकता। असं करून घ्यायचं आहे। बाकीचे सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत। आपण आता हे डीप फ्राय करणार आहोत।
नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये जे बॉल्स तयार केलेले ते सोडायचे आहेत व मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगले मस्तपैकी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी एकदम कुरकुरीत लागतात, बघू शकता. मस्तपैकी असा कलर आलेला आहे. तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि झटपट तयार होतात, बघू शकता तुम्ही. आपला पार्टी स्टार्टर रेसिपी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. माझी ही पार्टी स्टार्टर युनिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.